वाशिम नगर परिषदेच्या ढेपाळ व बेजबाबदार कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर नुकतेच करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामाच्या मध्यभागातून चक्क पाण्याचा झरा वाहताना दिसत आहे। विशेष म्हणजे हे डांबरीकरण अवघ्या काही दिवसांपूर्वीच करण्यात आले असून त्यातूनच पाणी बाहेर येत असल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। या ठिकाणी सातत्याने शेकडो लिटर पाणी वाया जात असून त्यामुळे पाण्याची नासाडी होत असल्याबरोबरच नव्या रस्त्याचे नुकसानही होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नागरिकांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून डांबरीकरणच निकृष्ट दर्जाचे आहे की पाण्याच्या पाईपलाईनचे काम सदोष आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे। करदात्यांच्या पैशातून करण्यात आलेल्या या विकास कामाची अशी अवस्था झाल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करावी तसेच पाण्याची गळती तात्काळ थांबवावी अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे। नगर परिषद प्रशासनाने या प्रकाराची तात्काळ व गांभीर्याने दखल घेऊन ठोस पावले उचलावीत, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही दिला जात आहे। प्रतिनिधी प्रताप नागरे, वाशिम। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।